नमस्कार. आम्ही मूळचे नागपूरचे आहोत आणि आता कोल्हापूरला स्थायिक झालो. त्या आम्हाला कोल्हापूरला आल्याबरोबर ही पावडा मिसळ नाव सर्वांकडून ऐकायला मिळालं आणि म्हणून आम्ही इथे चव घेण्याकरता आलो. आणि ही एक म्हणजे अशी अप्रतिम चव आम्हाला पहिल्यांदाच मिळाली. कारण मी मुंबईलाही राहिलो, पुण्यालाही राहिलो आहे, पण ही एक पावडा मिसळची एक अप्रतिम म्हणजे वेगळाच स्वाद आहे. वरकरणी ही लाल वाटतं कलरनी, पण मुळात ही अजिबात तिखट नाही, त्यामुळे कुठेही पोटाला त्रास होत नाही आणि एक वेगळा असा स्वाद आहे याच्यामध्ये. आणि सोबत मिसळ कटवडासुद्धा इथला प्रसिद्ध आहे आणि पावडा मिसळचं नाव तर आज पूर्ण पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत गेलेलं आहे. मी मूळचं नागपूरला असल्यामुळे इथे हा प्रकार नाही. तिकडे कर्वी पोहे वगैरे चालतात आणि इथला जो कर्मचारी स्टाफ आहे अतिशय प्रेमळ, आग्रह आणि जिव्हाळ्याने वाढतो. आपण म्हणजे प्लेटमधलं आपलं संपतच नाही तर परत परत ते आग्रह करतात. पातळ भाजीसाठी एकसारखं म्हणजे ते कधी कधी तर प्लेट संपतच नाही असं होतं आहे, कारण प्लेट संपायला येतं आहे आणि पातळ भाजीचा आग्रह सुरूच असतो. आणि इथले जे मॅडम आहेत पूजा मॅडम, त्या तर अतिशय प्रेमळ आणि स्वतः हार्ड वर्कर आहे. मी स्वतः त्यांना काम करताना बघितलं आहे कर्मचाऱ्यांसोबत. आणि जे रत्नदीप त्यांचे जे मिस्टर आहेत ते पण खूप मेहनती आहे, धडाडी आहेत. आणि त्यांचं आम्ही ऐकलं की पुणे मुंबईत सुद्धा त्यांचे ब्रँचेस सुरू झालेले आहेत. आणि रत्नदीपचे जे वडील आहेत, काय नाव त्यांचं, त्यांनी तर भयंकर मेहनत घेतलेली दिसते. तर सर्वदूर फिल्मी लोकांचे जे फोटो आणि अल्बम लागलेले आहेत. प्रत्येक चित्रामध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरून त्यांनी किती मेहनत घेतली असावी तरुणपणी. मोठमोठे सर्वच अभिनेते, राज कपूर, त्यानंतर विनोद खन्ना, सर्वच मोठे मोठे इथे दिसतात आहे. म्हणजे असं एकही हिंदी आणि मराठी सृष्टीतला फिल्मी अभिनेता इथे येऊन गेला नाही असं दिसत नाही. सचिनपासून सर्व तुमचं मनोहर जोशी, सर्व सचिन खेडेकर, सर्वच मोठे मोठे हाय प्रोफाईल इथे येऊन गेलेले आहेत. आणि त्यामुळे सर्वदूर नाव मुंबईपर्यंत आणि पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आम्हाला म्हणजे आम्ही मूळच्या आता कोल्हापूरला स्थायिक झाल्यामुळे आम्हाला त्याचा एक अभिमान वाटतो की पावडा मिसळ म्हणजे एक नाव कोल्हापूर शहराचंच नाव, त्यामुळे त्याची गरिमा वाढलेली आहे. बस धन्यवाद. थँक्यू.